आज आपण परिसर अभ्यास भाग 2 यामधला जो काही तिसरा पाठ आहे, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, हा या ठिकाणी बघत आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे धामधुमीचा काळ। पण आपण दुसऱ्या पाठामध्ये पाहिलं की संतांनी लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण केला। तर मराठा सरदार हे शूर होते आणि या मराठा शूर सरदारांनी महाराष्ट्रामध्ये शौर्याची परंपरा निर्माण केली। आणि हा जो काही काळ आहे हा फार धामधुमीचा काळ होता। आणि या काळामध्ये विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रामध्ये सतत लढाया होत। कारण आपण मागच्या पाठात पाहिलेलं आहे की महाराष्ट्र हा विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या दोघांनी आपापसात निम्मा निम्मा वाटून घेतला होता। आणि मग या ठिकाणी नेहमी लढाया होत असल्या कारणाने लढाईसाठी या अहमदनगरचा निजामशहा असेल किंवा विजापूरचा आदिलशहा असेल यांना फार फौज लागे, फार लढण्यासाठी फौज लागे। आणि या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत। पहा की आपण पाहिलं की मराठा सरदार हे शूर होते आणि या मराठा सरदारांची शौर्याची परंपरा या विजापूरच्या आदिलशहाने आणि अहमदनगरच्या निजामशहाने पाहिली आणि त्यांचा उपयोग त्यांनी लढाईसाठी करून घेतला। मग शूर मराठा सरदार, मराठे काटक। पहा, मराठा सरदारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते। म्हणजे हे जे काही मराठे आहेत अंगाने काटक होते, शूर होते, त्यानंतर त्यांच्यामध्ये फार मोठं धाडस होतं आणि स्वामिनिष्ठ होते। म्हणजे काय की एखादी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की ते जबाबदारी पूर्ण करणारे होते। लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजविण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे। हातात भाला कमरेला तलवार असे ते धाडसी मराठा जवान घोड्यावर मान घालून सरदारांच्या फौजेमध्ये दाखल होत। मराठी सरदार फौजबंद असत। कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी। कारण आपण पाहिलंय की जे काही निजामशहा असेल, आदिलशहा असेल आणि यांच्या दरबारामध्ये जर मराठा सरदार, शूर मराठा सरदार गेला की ते लगेच आपल्या चाकरीला ठेवून घेत। सुलतान त्यांना आपल्या चाकरीस ठेवत आणि त्यांना सरदारकी देई। आणि मग कधी कधी मराठा सरदारांना जहागिरी सुद्धा या सुलतानांकडनं दिली जात असे। जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत। पहा की आपण पाहिले की मराठा सरदार शूर होते आणि हे शूर मराठा सरदार जर सुलतानांकडे चाकरीला गेले की ते लगेच चाकरीला ठेवून घेत आणि मग त्यांना कधी जहागिरी तर कधी सरदारकी दिली जात। आणि मग जहागिरी दिल्यानंतर हे मराठा सरदार स्वतःला राजे समजत। विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मराठा सरदार होते। त्यामध्ये पहा, सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख मराठा सरदार घराणे होते। आणि यामध्ये सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते। तुम्हाला पहा, सिंदखेडचे जाधव हे यादवांच्या वंशाचे होते। शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या। सिंदखेडचे लखुजी जाधव यांची मुलगी म्हणजे राजमाता जिजाऊ ह्या होत्या। शौर्याची परंपरा, हे सारे सरदार शूरवीर होते आणि या मराठा सरदारांना शौर्याची परंपरा लाभलेली आहे। पण त्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे, म्हणजे अनेकांशी आपापसामध्ये भांडणं असत। स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी या मराठा सरदारांमध्ये अजिबात नव्हती आणि त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे। म्हणजे मराठा सरदारांना परक्यांची चाकरी करावी लागत असे। आपण पाहिलं की मराठा सरदार जे आहेत, अहमदनगरचा निजामशहा असेल किंवा आदिलशहा असेल, यांच्याकडे ते आल्यानंतर त्यांना लगेच चाकरीला ठेवलं जाई
आणि यावरून आपल्या दृष्टीस येते, आपल्या लक्षात येते की हे मराठा सरदार जे आहेत परक्यांच्या उपयोगी पडत आणि परक्यांची चाकरी करत. पण असं जरी असलं तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवण्याचं महत्वाचं कार्य केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचं जे भोसले घराणे आहे हे मोठं पराक्रमी निघालेलं आहे. त्यामध्ये आपण आता पाहणार आहोत की घृष्णेश्वराचं जे मंदिर आहे, या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये भोसले घराण्याचं जे काही मोलाचं कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचं सुंदर जे काही मंदिर आहे ते मोडकळीला आलेलं होतं, म्हणजे अगदी मोडण्याच्या अवस्थेमध्ये आलेलं होतं. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या आणि मंदिरातील जो काही पुजारी आहे, रोज नित्यनियमाने पूजा करणारा पुजारी मंदिर सोडून निघून गेलेला होता. मग एवढं महान दैवत असणारं हे घृष्णेश्वराचं मंदिर अगदी मोडकळीला आलेलं होतं आणि या मंदिराला कोण अवकाळा आली होती. आणि या मंदिरावर, त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारे जी काही माणसं आहेत ते हळहळत असत की एवढं चांगलं सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिरावर अशी अवकाळा आलेली आहे. हे जे काही भक्त आहेत ते उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीसाठी विचार कोणीही करत नव्हता. ज्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे, शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे आणि हात जोडून मनामध्ये शिवाला सांगत असे, एक दिवस त्यानेच गडी माणसं आणली आणि मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची जी काही व्यवस्था आहे ती दुरावस्था झालेल्या मंदिराची व्यवस्था लावण्याचं कार्य या माणसाने केलं. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराच्या आत बाहेर दिवे लावण्याचं काम देखील केलं. आणि घृष्णेश्वराचं जे काही गेलेलं वैभव होतं ते वैभव पुन्हा परतलं. हे कोणी केलं असेल आणि हे शिवभक्त कोण, तर ते होते मालोजी राजे भोसले. वेरूळचे भोसले आणि वेरूळचे गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे फार थोर शिवभक्त होते आणि त्यांनीच या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि विठोजी राजे हे मालोजी राजांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुलं आणि वेरूळ गावची जी काही पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. मालोजी राजे आणि विठोजी राजे मोठे कर्तबगार होते. पहा, आपण पाहिलेलं आहे की मराठा सरदार शूर होते, धाडसी होते, पराक्रमी होते. यावरून आपल्या लक्षात येईल की मालोजी राजे आणि विठोजी राजे देखील या ठिकाणी पराक्रमी मोठे कर्तबगार होते, शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठा सरदार होते. तो काळ फार धामधुमीचा होता. शाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती आणि त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती आणि या ठिकाणी मलिक अंबर नावाचा वजीर होता आणि हा मलिक अंबर मोठा कर्तबगार आणि हुशार असा वजीर या निजामशाहीमध्ये होता. आणि त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली की वेरूळचे जे काही भोसले आहेत, मालोजीराजे भोसले, विठोजीराजे भोसले, हे दोघेही बंधू अतिशय कर्तबगार आणि शूर आहेत. आणि हे पाहिल्यानंतर त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. त्याने निजामशहाला सांगितलं मलिक अंबरने की जे काही वेरूळचे जे भोसले आहेत त्यामध्ये मालोजीराजे आणि विठोजीराजे हे दोघे जे भाऊ आहेत हे अतिशय शूर आहेत, पराक्रमी आहेत, धाडशी आहेत. आणि मग निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. पहा, आणि मग भोसल्यांच्या घरी वैभव आलं. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी.
ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती आणि या उभयंतांना 2 मुले होते. एकाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी. मालोजी राजांची 2 मुलं, एकाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी होतं. शहाजी 5 वर्षाचे असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. शहाजी राजांचे जे वडील आहेत मालोजी राजे हे इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले आणि विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. कारण मालोजी राजांना पुणे आणि सुपे ही जहागिरी दिली होती आणि मग या मालोजी राजे जे आहेत हे मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेल्यानंतर शहाजी राजांचे चुलते म्हणजे विठोजी राजांनी या शहाजी राजांचा सांभाळ केला आणि जहागिरी देखील सांभाळली. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांची मुलगी या मुलीला मागणी घातली म्हणजे जिजाबाईंना मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठ्या सुलक्षणी होत्या. जिजाबाईंसाठी विठोजी राजांनी मागणी घातली आणि मग लखुजी जाधवांनी ती स्वीकारली देखील. लखुजीराव म्हणजे निजामशाहातील एक शूर व पराक्रमी सरदार होते आणि ते मोठा फौजफाटा बाळगून होते. आपण पाहिलंय की निजामशाह असेल किंवा आदिलशाह असेल हे जे काही शूर मराठा सरदार असतील, धाडसी पराक्रमी मराठा सरदार असतील, तर या शूर मराठा सरदारांनी या निजामशाह किंवा आदिलशहाची चाकरी केलेली आहे. त्यांच्याकडे त्यांनी लढाईसाठी फौज लागे आणि लढाईसाठी या मराठा सरदारांचा यांनी उपयोग करून घेतलेला आहे. निजामशाहच्या दरबारातही या लखुजी जाधवांना फार मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाईंचा विवाह मोठ्या थाटामाटात केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली कारण जिजाबाईंचा शहाजीराजे भोसल्यांची विवाह झाला आणि मग जिजाबाई या भोसल्या कुळाच्या ज्या काही लक्ष्मी आहेत त्या लक्ष्मी झाल्या. आता शहाजी राजांनी कोणता कोणता पराक्रम केला तेही आपण या ठिकाणी पाहतोय. निजामशहाने मालोजी राजांना जहागिरी दिली होती आणि मग शहाजी राजांना ही जहागिरी मिळाल्यानंतर शहाजी राजे अतिशय पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान देखील होता आणि मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकण्याचा बेत केला. विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला आणि तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे निकराने लढले. निजामशाही वाचवण्यासाठी आदिलशाहच्या विरोधात मलिक अंबर व शहाजी राजे अगदी निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर अहमदनगर जवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली आणि या लढाईत शरीफजी मारले गेले. पण शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामध्ये शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक आणि उल्लेख देखील झालेला आहे. दरबारात त्यांची मोठी प्रतिष्ठा वाढली कारण या निजामशाही वाचविण्यासाठी त्यांनी आदिलशाहच्या विरोधात निकराचा लढा दिला. आदिलशाहला त्या लढाईमध्ये धूळ चारली आणि म्हणून या शहाजी राजांचा लौकिक वाढला, प्रतिष्ठा वाढली. इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयंतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब दिला. पहा की शहाजी राजांचा पराक्रम आदिलशहाने पाहिला. शहाजी किती शूर आहेत, वीर आहेत आणि शहाजींचा या पराक्रमाची दखल घेऊन या आदिलशहाने त्यांना सर लष्कर नावाचा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या आणि वजीर मलिक अंबर मृत्यू पावला आणि मग त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता आणि मग हा कारस्थानी असल्याने तो आता निजामशाहचा वजीर झाला आणि त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. कारण फत्तेखान हा कारस्थानी असल्याने निजामशाहीला उतरती कळा लागली आणि मग मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाल्याने
त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजींकडे परत येण्यासाठी साकडं घातलं. कारण हा फत्तेखान कारस्थानी निघाल्यामुळे निजामशाही कशी तरी वाचवण्यासाठी निजामशाहीतील हा जो काही फत्तेखान आहे, या फत्तेखानच्या आईने शहाजी राजांकडे साकडं घातलं. तेव्हा शहाजी राजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीकडे आले. तेव्हा शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. धन्यवाद. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.